नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक पदार्थ, मऊ लुसलुशीत असे ज्वारीच्या पिठाचे धिरडे. एकदम मऊ होतात हे धिरडे आणि जाळीदार पण होतात, किंवा तुम्ही याला डोसे पण म्हणू शकता ज्वारीच्या पिठाचे. चला तर बघूयात कसे करायचे. त्यासाठी ते एका बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतले मी. चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ 1 वाटी आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतले. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून घेतले याच्यामध्ये आता, आणि 2 चमचे बेसन पीठ टाकणार आहोत आपण. इथे 2 चमचे बेसन पीठ घेतले. आता हे सगळे पीठ मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला. अगोदर थोडं थोडं पाणी घालून घट्ट नाही करून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम सैल करायचं आहे. पण अगोदर थोडं थोडंच पाणी घाला. थोडं थोडं पाणी घालून असं आपण बॅटर बनवून घेतलंय. याच कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवायचं. आणि हे बॅटर बनवण्यासाठी मला इथे 2 ग्लास हे पाणी लागलेलं आहे. या ग्लासाच्या मापाने 2 ग्लास पाणी लागले. आता हे बॅटर 10 मिनिट झाकून ठेवू. तोपर्यंत गुळवणी करून घेऊ. गुळवणी करण्यासाठी इथं अर्धी वाटी गूळ घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आपण. पाऊण ग्लास पाणी घेतलं आहे. गुळाण्यासोबत खूप छान लागतात हे धिरडे. गुळवणी आपल्याला फक्त गूळ वितळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपलं बॅटर पण तयार झालं. इकडे 10 मिनिट ठेवलं होतं आपण. आता इथे गॅसवर एक तवा ठेवला आहे आणि इथं असा अर्धा कांदा मी चिरून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये अशी सुरी खुचून घ्यायची. पारंपरिक पद्धतीमध्ये असंच तेल लावून घ्यायचे पूर्वी धिरडे बनवण्यासाठी तव्याला कांद्याच्या साहाय्याने, किंवा तुमच्याकडे जर असा ब्रश असेल तर त्याने पण तुम्ही लावू शकता. आणि फुलपात्र घ्यायचं आहे बॅटर ओतण्यासाठी तव्यावर. आपला तवा व्यवस्थित गरम झाला आहे. असं फुलपात्रच घ्यायचं, याने एकदम व्यवस्थित ओतल्या जातं बॅटर. चमच्याने एवढं व्यवस्थित ओतल्या जात नाही. अशा पद्धतीने ओतून घ्यायचे. एकदम मस्त असे जाळीदार डोसे तयार होतात किंवा धिरडे तयार होतात आपले. हे करायला एकदम सोपे येते आणि खायला तेवढेच टेस्टी आहेत. त्याला झाकून ठेवू आपण 2-3 मिनिट. 2-3 मिनिटानंतर झाकण काढू याच्यावरचं. दोन 3 मिनिट झालेले इथं आपले. झाकण काढून बघू. आणि झाकण काढलं की लगेच उलटायचं नाही याला. थोडा वेळ कमी गॅसवर राहू द्यायचं. आणखी 2-3 मिनिट राहू द्यायचं असंच. याच्या कडा सुटल्या की मग याला पलटी करून घ्यायचं आहे. झाकण काढल्याबरोबर पलटी करायला गेला तर होणार नाही पलटी, तुटून जाईल धिरडं. मस्त असं निघतं आपलं धिरडं. सगळ्या कडा सुटलेल्या आहेत त्याच्या. आता याला आपण पलटी देऊन घेऊ. सगळ्या बाजू अशा सैल करून पलटी देऊन घ्यायची. मस्त असा कलर आला आपल्या धिरड्याला आणि जाळी पण बघू शकता तुम्ही किती छान पडली. दोन्ही बाजूने याला खरपूस भाजून घेऊ. आता हे धिरडं तयार झालं आहे आपलं. अशाच पद्धतीने परत आपण तव्याला तेल लावून घेऊ कांद्याने आणि त्याच्यावर बॅटर ओतून घेऊ. मस्त सगळीकडून बॅटर ओतून घ्यायचं. एकदम जाळीदार असे धिरडे आपले तयारच होतात याने. सेम प्रोसेस करायची सगळी. बघू शकता ह्या पण धिरड्याला मस्त अशी जाळी पडली आपल्या. याच्या पण कडा सुटल्या. याला पलटी करून घेऊ.
तुम्हाला जर कडक खायचे असतील तर पसरून ठेवायचे किंवा गरम गरम खायचे. थोडेसे थंड झाले की हे लूज होतात किंवा एकदम मऊ होतात. ज्याला मऊ खायचे त्याने थोडेसे थंड किंवा एकावर एक ठेवून खायचे. इथे तयार झालेत मस्त असे आपले धिरडे. हे धिरडे आणि सोबत मगाशी केलेलं गुळणी एकदम छान गावरान बेत आहे हा. तुम्ही पण एक वेळेस असे धिरडे गुळणी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त असं आपलं धिरडे गुळणी इथे तयार आहे.